नमस्कार. मी ॲडव्होकेट सतीश तुकाराम मुटकुळे, टॅक्स कन्सल्टंट. आज आपण पाहणार आहोत मित्रांनो की जे काही प्रॉपर्टी आपण एखादी जेव्हा घेतो, मग ती कमर्शियल असू द्या किंवा रेसिडेन्शियल असू द्या, तर ती घेत असताना आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे. तर येण्याच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्या जी प्रॉपर्टी तुम्ही घेत आहे त्या प्रॉपर्टीचा एक प्रॉपर येणे झालेला आहे किंवा नाही झालेला आहे, ह्या गोष्टी आपण तपासून घेतल्या पाहिजे. म्हणजे त्यामध्ये जसं रेसिडेन्शियल प्रॉपर्टी असेल तर तो रेसिडेन्शियल येणे आहे का, कमर्शियल येणे आहे का. जर या बाबतीत आपल्याला स्वतःला जर थोडंसं समजत नसेल तर त्या केसमध्ये मग आपण एखाद्या एक्सपर्टचा, जो प्रॉपर्टीशी संबंधित डील करतो, अशा व्यक्तीचा सल्ला घेणं आपल्याला गरजेचं असतं. कारण एकदा प्रॉपर्टी घेतल्यानंतर खरेदी झाली आणि त्यानंतर मग आपल्याला त्या प्रॉपर्टीमध्ये काही डिफेक्ट्स आहे हे माहीत पडलं तर मग अडचण होऊन जाते. त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या प्रॉपर्टीचा सौदा करतो, इव्हन ज्या वेळेला आपण सौदा चिठ्ठी करतो आणि काही एक ॲडव्हान्स अमाऊंट समोरच्या व्यक्तीला आपण देत असतो, ते देण्या अगोदरच आपण ह्या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजे की त्या प्रॉपर्टीचा प्रॉपर येणे SDO मार्फत असेल किंवा मग जिल्हा अधिकाऱ्यामार्फत असेल, तो झालेला आहे, नाही झालेला आहे, किंवा ज्या अथॉरिटीला येणे करण्याची परवानगी आहे कायद्याने, त्या अथॉरिटीच्या माध्यमातून हा येणे झालेला आहे, नाही झालेला आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण तपासल्या पाहिजे. सोबतच जर आपण जसं की नगरपालिका एरिया आहे, मग त्या नगरपालिकेचं त्या पर्टिक्युलर एरियावर काही रिझर्वेशन आहे का. म्हणजे आपण आपण आपल्या आयुष्याची पूर्ण कमाई त्या ठिकाणी टाकलेली आहे आणि आपल्याला नंतर माहीत पडते की बाबा ती प्रॉपर्टी काहीतरी डिस्प्यूटमध्ये आहे. मग असं झालं नाही पाहिजे, यासाठी आपण अगोदरच एक प्रॉपर सल्ला घेणं अपेक्षित आहे. माझं तर मत हे राहील की जेव्हा आपण एखादी अशी प्रॉपर्टी घेतो तर त्यावेळेला एखाद्या ॲडव्होकेट्सकडून, जे वकील्स आहे आपल्या परिसरामध्ये, तुम्ही जिथं राहत असाल तिथे, तर त्यांच्याकडून त्या प्रॉपर्टीचा मागील 30 वर्षाचा जो काही आहे ट्रॅक रेकॉर्ड, एक सर्च रिपोर्ट निघत असतो आणि तो सर्च रिपोर्ट काढूनच आपण प्रॉपर्टी घ्यायला पाहिजे. यामागचा सांगण्याचा उद्देश हा नाही की मी स्वतः ॲडव्होकेट आहे म्हणून हे सगळं सांगत आहोत. मी ॲक्च्युली सर्च रिपोर्टचं काम करत नाही, मी टॅक्स कन्सल्टंट आहे. पण सर्च रिपोर्ट घेण्यामुळं काय होतं की आपल्याला त्या पर्टिक्युलर त्या प्रॉपर्टीचं एक मागचं एक 30 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड, म्हणजे ती प्रॉपर्टी कशा पद्धतीनं पुढे आली, त्याची ओनरशिप कशी कशी ट्रान्सफर झाली, ह्या सगळ्या गोष्टी त्या सर्च रिपोर्टमध्ये येत असतात. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की तो जो सर्च रिपोर्ट आहे त्यामध्ये प्रॉपर्टीच्या टायटलबद्दल, येणेबद्दल, या सर्व लिगल गोष्टी तर तो त्या ठिकाणी जे ॲडव्होकेट्स असतील ते डिफाईन करतील. दुसरा सल्ला माझा हा राहील की तो सर्च रिपोर्ट घेऊन आपण जर एखाद्या बँकेमध्ये गेलो आणि बँकेला विचारलं की ही प्रॉपर्टी आहे आणि अशा प्रॉपर्टीवर जर लोन होऊ शकते का, आणि बँकेनं सांगितलं की ठीक आहे, ही प्रॉपर्टी आमच्या दृष्टीनं योग्य आहे लोन देण्यासाठी, तर त्यावेळेला ती प्रॉपर्टी आपल्याला घ्यायला हरकत नाही. कारण वकिलाचं सजेशन आहे, लिगली ती प्रॉपर्टी क्लिअर आहे आणि बँकसुद्धा म्हणते की आम्ही या प्रॉपर्टीवर लोन देऊ शकतो. कारण बँकेला जेव्हा लोन द्यायचं आहे त्यावेळेस बँकसुद्धा हे बघेल की बाबा लोन द्यायचं म्हणजे तिला पण प्रॉपर्टी बँकेला सुद्धा प्रॉपर असणं गरजेचं आहे. मग इथं मग आपल्याला ती प्रॉपर्टी घ्यायला हरकत नाही. सो थँक्यू. अशाच फायनान्शियल टिप्स आपण देत राहू. त्यासाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.